गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील काही अकॅडमीमध्ये मुलींना हॉस्टेलमध्ये जाऊन मारहाणीचा प्रकार गेल्या 8 दिवसांपूर्वी घडला होता. पालकांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता, पण अकॅडमीकडून पालकांवर दबाव टाकून तक्रार देऊ नका, अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे पालकांनी कोणतीही तक्रार दिली नाही. पण सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी या अकॅडमीच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी प्रांताधिकारी, शिक्षणाधिकारी, पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते व येत्या 8 दिवसामध्ये अकॅडमीवर कारवाई करावी ही मागणी केली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, तर उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी अकॅडमी बाहेर जाऊन आत्मदहन करण्यासाठी गेले असता गावबाग पोलीस ठाण्याचे गोपनीय बाजीराव पवार यांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले व त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणले व त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले की ज्या शिक्षक महिलांनी मुलींना मारहाण केली त्यांच्यावर चौकशी केली जाईल, असे पत्र गाव व पोलिसांनी पद्मजा इंगवले यांना दिले आहे. अकॅडमीवर कारवाई झाली नाही तर उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा पुन्हा त्यांनी दिला आहे. गावबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी पद्मजा इंगवले यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले. पण त्या अकॅडमीवर कारवाई करा अशी मागणी मात्र सामाजिक कार्यकर्त्या इंगवले यांनी लावून धरली आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी सध्या अकॅडमीवर ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती त्याविषयी पालकांनी काय आवाज उठवला नाही, पण मी त्याविषयी आवाज उठवला होता. SP ऑफिस, IG ऑफिस, शिक्षण अधिकाऱ्याला ह्या विषयावर मी तक्रार दिली होती, पण अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विषय झाला नव्हता. काल मी असा आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळं पोलिसांनी माझ्या घरी येऊन ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणून सुप्रिया कनवाडकर व पवार मॅडम यांना ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करून योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा मला लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मी आज रोजी आत्मदहनाचं पाठीमागं घेत आहे. ह्या विषयावर मला आज रोजी पोलिसांनी लेखी स्वरूपात त्यांच्यावर कारवाई करतो असं लिहून दिलेलं आहे. त्यांनी काही जरी याच्यावरची काही ऑब्जेक्शन नाही उचललं तर मी माझं आत्मदहनाचं हे कायमस्वरूपी ठेवणार आहे. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.